गेटच्या खाली. अच्छा, तुम्ही घरी नव्हते काय? नाही, आता बाहेर गेलते का? आपण वेलकम केलं तुमचं. अरे नाग आहे. नाग आहे हो, ना मागच्या विषय. याच्यावरती थोडंसं हे दिसलं होतं. ते काय आहे, तुमच्या गेटच्या खाली गॅप आहे. त्याच्यामुळे तो असं इथून आला. तो असं तुम्ही ते- घरी नव्हते. एक नाही, जण आम्ही बाहेरून नव्हतं. जस्ट आलो. त्या गॅप मध्ये आपल्याला लपून बसला आतमध्ये जायला जागा होती म्हणून तिथं बसलाय. हा, आणि दरवाजाला सापड नाहीच पाहिजे. नाहीतर तो काय झाला असतं, नाहीतर तो आतमध्ये गेला असता. पटत नव्हती म्हणून वाचलं. हो मग, त्यामुळे दरवाजाला फटी नाहीच पाहिजे मित्रांनो. बघू शकता फट नसल्याचा हा फायदा, की तरी पण तो जातोय आतमध्ये, पण तरी जास्त नाही जातोय ना. तर बघा हा विषारी नाग दारातच. आणि दादा बाहेर गेलते, ते बाहेर गेलते तर ते सकाळी आले. जसं त्यांनी हे लोखंडी गेट ओपन केलं तर त्यांना नाही नाही, घाबरू नका, घाबरू नका, काही घाबरू नका. तर नाग फणा काढला की सगळे घाबरतात, असा अटॅक होतो तो जवळ. अशी कडेकडेने भिंतीच्या येतात साप. आता दादांचं एक भारी आहे की खाली कुठलीच अडचण नाहीये त्यांच्या. त्याच्यामुळे ते मोकळं होतं पण हो, आणि घरामध्ये जायला पण जागा नाही. विषारी आहे ना म्हणजे? हो, नाग हा विषारी साप आहे. गव्हाळी रंगामध्ये येतो, पूर्ण ब्राऊन मालकट, काळा पण असतो. आता जागा शोधते लपायला. बघा काय म्हणणं आहे त्याचं, वरती चढायचंय वाटतं त्याला. आता रिस्क करून घेते, इथं बसलेले वाटतं. थांबा. चला बॅग सेट करते आणि त्याला आता मी इथे पॅक करून घेते. उन्हाळा असल्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या. साप थंडाच्या शोधात किंवा शिकारीच्या शोधात आपल्या घराच्या अवतीभोवती येत असतात. त्यामुळे आठवणी घालताना आणि घराच्या आजूबाजूला साफसफाई असो, काही काम करताना काळजी घ्या. खूप डेंजर आहे. खतरनाक आहे ना. खतरनाक पण आहे, विषारी पण. सोमवार आहे. हा, सोमवारी. फुलं घेऊन आले होते. फरशी पुसून घ्यायचा विचार दिसतोय त्याचा. हातानेच पकडा, हातानेच पळा. हो, थांब 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 थांब. त्यातच जातो बरोबर. हा, त्यातच जातो बरोबर. त्याला मी सांगितले कानामध्ये, त्याच्यामध्ये घुस. ते काय आहे, इथे 2 मिनिटं आपण सेट करतो ना, त्यांना असं वाटतं इथे काहीतरी होल आहे, आणि मग ते लपायला म्हणून तिथे घुसतात. बाकी काही नाही. त्यांना पुढे कान असतात, कळत नाही त्यांना काय लिहिलेलं. काय म्हटले, हे माने वस्तीपासून खूप दूर, जिथे तो पण चांगला राहू शकतो आणि त्याच्यापासून लोकांना पण त्रास नाही व्हायचा पाहिजे भविष्यात.